मित्रांनो, आपण बघतोय 10वा वर्ग मराठी व्याकरण आणि यातील बघतोय आपण समास. मित्रांनो, या पुढचा जो समास आहे तो समास आहे आपला तिसरा समास, ज्याला आपण म्हणतो अव्ययभाव. अव्ययभाव समास. मित्रांनो, अगदी सोपी समास आहे, काहीही कठीण नाही आहे. याचे दोन विशेष आहेत. हे दोन विशेष जर लक्षात घेतले तर समास लक्षात येतो. पहिला विशेष आहे या समासाचा की या समासातील पहिले जे पद असते, पहिले पद, आता पहिले पद म्हणजे पहिला शब्द, पद म्हणजे शब्द, हा काय असतो मित्रांनो? मुख्य असतो. मुख्य म्हणजे ज्याला आपण प्रधान असं सुद्धा व्याकरणाच्या भाषेत म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं या समासाचा विषय की जो काही सामासिक शब्द असतो ना मित्रांनो, हा सामासिक शब्द क्रिया विशेषणाचं काम करतो. मित्रांनो, क्रिया विशेषण याचे काय करतो? तो काम करतो. हे दोन विशेष ज्या समासात आहे त्याला म्हणतात अव्ययभाव समास. एक म्हणजे पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा मुख्य असतो, मेन असतो, आणि विशेष म्हणजे हा जो सामासिक शब्द असतो तो क्रिया विशेषणाचे काम करतो. पण हे जर विशेष लक्षात आले नसेल तर यानंतरचं मी ट्रिक जे तुम्हाला सांगणार आहे, ज्यावरनं सहजरित्या तुम्ही अव्ययभाव समास ओळखू शकता. म्हणजे कसं ओळखता येईल बघा. उदाहरण आ, त्यानंतर प्रति, यथा, बे, गैर आणि दर इत्यादी शब्द. हे जे शब्द मी इथं दिलेले आहेत लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक बघा. हे शब्द किंवा अक्षर ज्याही शब्दाच्या आधी येतील तो समास म्हणजे अव्ययभाव समास. काहीही कठीण नाही. आता आपण उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण घेऊ आपण. बघा, आ जन्म म्हणजे काय? तर जन्मापासून. जन्मापासून बघा, असा एक त्याचा विग्रह आपल्याला करता येईल. जन्मापासून म्हणजे आ जन्म असा त्याचा सामासिक शब्द आहे हा. दुसरं बघा, प्रति. प्रति प्रति काय म्हणू आपण? प्रतिदिन म्हणजे याचा काय होईल विग्रह? प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी हा झाला मित्रांनो त्याचा विग्रह. त्याच्यानंतर पुढचा शब्द बघा, यथा. यथा यथाक्रम म्हणजे काय? क्रमाप्रमाणे. क्रमाप्रमाणे. यथाक्रम म्हणजे काय? क्रमाप्रमाणे. त्याच्या पुढचा आहे बे. चौथा बे. बेकायदा म्हणजे काय? तर कायद्याशिवाय. कायद्याशिवाय. ओके. त्याच्यानंतर पुढचं गैर. पाचवं गैर. गैर काय? गैरहजर म्हणजे काय होईल याचं? हजर नसलेला. सोपं आहे. हजर नसलेला. ओके. त्याच्यानंतर दर. आता दर वर्ण काय येईल? दर साल म्हणजे प्रत्येक साली. प्रत्येक साली. मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की बघा, आ हा जर शब्द एखाद्या अक्षर जर एखाद्या शब्दाच्या आधी लागलं किंवा प्रति हा शब्द एखाद्या शब्दाच्या आधी लागलं, यथा, बे, गैर किंवा दर हे कोणत्याही शब्दाच्या आधी जर येत असेल तर तो समास म्हणजे अव्ययभाव समास. काहीही कठीण नाही आहे. हे ट्रिक लक्षात ठेवा आणि सराव करा. मित्रांनो, सगळ्यापैकी पूर्ण गुण तुम्हाला याच्यात नक्कीच मिळतील. या पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या पाठातील कोणते प्रश्न येतील, कोणत्या कवितेतील कोणते प्रश्न येतील आणि कोणत्या स्थूल वाचनामधील नेमकं काय करावं हे मी तुम्हाला देणार आहे. जेनियस सोबत शेवटपर्यंत बनून राहा आणि तुमच्या बोर्ड परीक्षेकरता बेस्ट ऑफ एफर्ट्स.